Hello friends, myself Tejasvi Bhuingde, Assistant Teacher, Bhogavati Mahavidyalay, Kurukli. Today we are going to start the new topic matrices. मॅट्रायसेस हा टॉपिक ऑलरेडी 11th स्टडी केलेला आहे. डिटर्मिनंट आणि मॅट्रायसेस या दोन्ही कन्सेप्ट 11th झालेले आहेत. 11th आपण बेसिक डेफिनेशन ऑफ मॅट्रायसेस बघितलेले आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ मॅट्रायसेस देखील झालेला आहे. शिवाय अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस दॅट इज सम ऑफ टू मॅट्रायसेस, सबट्रॅक्शन ऑफ टू मॅट्रायसेस, मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रायसेस हे ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. आता ह्याचा पुढचा पार्ट आपण 12th घेणार आहोत. 12thमधला टॉपिक आहे मॅट्रायसेस. ह्याच्यामध्ये आपण काही पुढील पॉईंट स्टडी करायचे आहेत. फर्स्ट वन, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. मॅट्रिक्समध्ये रोज आणि कॉलम्स असतात हे तर माहितीच आहे. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन या पॉईंटमध्ये आपण ह्या रोज किंवा कॉलम्सवर काही बेसिक ऑपरेशन्स अप्लाय करणार आहोत. म्हणजे रोजची ॲडिशन किंवा रोजची सबट्रॅक्शन असेल, स्केलर मल्टिप्लिकेशन असेल, या काही टर्म आहेत या आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन या पॉईंटमध्ये घेणार आहोत. देन सेकंड वन, इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. आता ही टोटली नवीन कन्सेप्ट आहे. मॅट्रिक्स एखादा असेल तर त्याचा इन्व्हर्स कसा फाइंड आउट करायचा, ॲक्च्युली बेसिक डेफिनेशन काय आहे इथून स्टार्ट होईल. डेफिनेशन, त्यानंतर या मॅट्रिक्सचे इन्व्हर्सेस कसे फाइंड आउट करायचे ते आपण या पॉईंटमध्ये घेणार आहोत. बेसिकली इन्व्हर्स फाइंड आउट करण्यासाठी दोन मेथड आहेत. त्यामधील फर्स्ट मेथड असेल एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. या मेथडमध्ये आपण जो फर्स्ट पॉईंट बघितला होता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, याचा यूज करून इथं आपल्याला मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड आउट करायचं असेल. आणि सेकंड मेथड असणार आहे ॲडजॉईंट मेथड. ही टोटली नवीन मेथड असेल पण अगदी सिम्पल मेथड असणार आहे ॲडजॉईंट मेथड. देन थर्ड पॉईंट, ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. ॲप्लिकेशनमध्ये ॲक्च्युली फक्त एकच ॲप्लिकेशन आहे, सोल्युशन ऑफ अ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स. आता याच्या आधी देखील आपण लिनियर इक्वेशन्स सॉल्व केलेले आहेत, वेगवेगळ्या मेथड्स बघितलेल्या आहेत. पण इथं मॅट्रिक्सचा यूज करून आपल्याला लिनियर इक्वेशन्स सॉल्व करायचे असतील. आता ही इक्वेशन सॉल्व करण्यासाठी पुन्हा दोन मेथड येतील. फर्स्ट असेल मेथड ऑफ इन्व्हर्जन. सेम मेथड ऑफ इन्व्हर्जनमध्ये आपण इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स या पॉईंटचा यूज इथं करणार आहोत. इथं लिनियर इक्वेशन सॉल्व करण्यासाठी आपण मॅट्रिक्सचा इन्व्हर्स पहिल्यांदा घेणार आहोत आणि त्याच्या साह्याने मग पुढे ती इक्वेशन सॉल्व करणार आहोत. अँड सेकंड वन, मेथड ऑफ रिडक्शन. तर रिडक्शन मेथड ऑब्व्हियसली न्यू मेथड आहे, शिवाय अगदी सिम्पल मेथड देखील असणार आहे. टोटल मॅट्रिक्स या टॉपिकमध्ये हे 3 पॉईंट आपल्याला कव्हर करायचे आहेत. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स अँड ॲप्लिकेशन्स ऑफ मॅट्रायसेस. नाउ वी सी फर्स्ट पॉईंट, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनची अगदी डेफिनेशन घ्यायची झाली तर या पद्धतीने घेता येईल. द एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ मॅट्रिक्स आर दी 6 ऑपरेशन्स, 3 ऑफ विच आर ड्यू टू रो अँड 3 आर ड्यू टू कॉलम. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन बेसिकली दोन टाईपचे असतील, रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आता पुन्हा रो ट्रान्सफॉर्मेशनमध्ये 3 टाईप्स असणार आहेत आणि सेम तेच 3 टाईप कॉलम ट्रान्सफॉर्मेशनमध्ये असतील. म्हणजे टोटली आपल्याला 6 ऑपरेशन्स इथं स्टडी करायचे आहेत एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनमध्ये. त्यापैकी मी फर्स्ट वन घेते, इंटरचेंज ऑफ एनी टू रोज. आता घेत असताना फक्त रोजसाठी मी घेते आहे. सेम त्याच पद्धतीने कॉलमसाठी असणार आहे. ब्रॅकेटमध्ये कॉलम्स लिहिलेला आहे. रोजच्या ऐवजी आपण तिथं कॉलम घेऊन कॉलमचे ट्रान्सफॉर्मेशन घेऊ शकतो. फर्स्ट पॉईंट, इंटरचेंज ऑफ एनी टू रोज. तर दोन रोज आपल्याला इंटरचेंज करता येतं. इफ वी इंटरचेंज दी ith रो अँड jth रो ऑफ अ मॅट्रिक्स, देन दी ओरिजिनल मॅट्रिक्स इज ट्रान्सफॉर्म्ड टू अ न्यू मॅट्रिक्स. म्हणजेच काय, कोणताही एखादा मॅट्रिक्स कन्सिडर केला तर त्या मॅट्रिक्सचे कोणतेही दोन रो आपण एकमेकामध्ये इंटरचेंज करू शकतो. आता रो इंटरचेंज करायचे म्हणजेच काय, रोमधला प्रत्येक एलिमेंट इंटरचेंज करायचा आहे. This transformation is symbolically denoted by Ri interchanged by Rj or simply Rij. इथं Ri आणि Rj ह्या दोन्हीच्या मध्ये 2 हेडेड ॲरो घेतलेला आहे. हे वाचताना इंटरचेंज्ड बाय असं वाचायचं आहे, म्हणजेच Ri इंटरचेंज्ड बाय Rj असं. और Rij सिम्पली Ij एका पुढे एक लिहा. म्हणजेच काय, Ri आणि Rj हे जे काय दोन रो आहेत ते आपण एकमेकामध्ये इंटरचेंज करतो असं याचं मिनिंग असेल. नोट, एनी रो ऑफ अ मॅट्रिक्स कॅन नॉट बी इंटरचेंज्ड बाय एनी कॉलम
ऑफ दॅट मॅट्रिक्स. म्हणजे आपण दोन रोचे एकमेकामध्ये इंटरचेंज करू शकतो, पण एकाच मॅट्रिक्सचा एक रो आणि एक कॉलम हा एकमेकामध्ये इंटरचेंज होऊ शकत नाही. यू सी सम एक्झाम्पल्स. फर्स्ट वन, if A equal to मॅट्रिक्स 2 -1 3 5. ए हा मॅट्रिक्स घेतलेला आहे ज्याची ऑर्डर असणार आहे 2x2. 2 रो आणि 2 कॉलम ह्या मॅट्रिक्समध्ये आहेत. 2 -1 3 5 हे मॅट्रिक्सचे एलिमेंट्स असतील. आता इथं आपल्याला 2 रोची इंटरचेंज करायची आहे. म्हणजेच आपण असं लिहिता येईल, बाय अप्लाइंग R1 इंटरचेंज बाय R2 वी गेट. तर R1 आणि R2 एकमेकामध्ये इंटरचेंज करायचं आहे. म्हणजेच काय, R1च्या ठिकाणी R2चे एलिमेंट लिहायचे आहेत आणि R2च्या ठिकाणी R1चे एलिमेंट लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, आता इथं फर्स्ट रो मिळेल आपल्याला 3 5 आणि ऑब्व्हियसली सेकंड रो मिळणार आहे 2 -1. आता जर तुम्ही ए मॅट्रिक्स बघितलात आणि ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतरचा मॅट्रिक्स बघितलात तर दोन्ही मॅट्रिक्स कम्प्लिटली डिफरंट मॅट्रिक्स आहेत. त्यामुळे इथं घेताना इक्वल टू साईन घेता येणार नाही. त्यामुळे इथं एच्या पुढे जे साईन आहे त्याला इक्विव्हॅलंट टू असं म्हणता येईल. ए इक्विव्हॅलंट टू मॅट्रिक्स 3 5 2 -1. कोणतंही ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर इक्वल टू साईन येत नाही, तिथं इक्विव्हॅलंट टू असंच साईन लिहावं लागतं. नाऊ वी सी सेकंड एक्झाम्पल. सपोज बी इक्वल टू मॅट्रिक्स 3 7 -1 0. अगेन 2x2 मॅट्रिक्स इथं घेतलेला आहे आणि आपण इथं ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करतोय C1 इंटरचेंज बाय C2. म्हणजे 2 कॉलम, फर्स्ट कॉलम C1 सेकंड कॉलम C2 हे 2 कॉलम आपण एकमेकामध्ये इंटरचेंज करतोय. म्हणजे ऑब्व्हियसली इथं 3 -1 हा जो C1 कॉलम आहे तिथं C2चे एलिमेंट येतील आणि जो सेकंड कॉलम आहे 7 0 तिथं C1चे एलिमेंट येतील. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर आपल्याला नवीन मॅट्रिक्स मिळेल 7 3 0 -1. नाऊ the second transformation is multiplication of the elements of any row or column by a non-zero scalar. म्हणजेच मॅट्रिक्सच्या कोणत्याही रोला किंवा कॉलमला एखाद्या नॉन झिरो स्केलरने आपल्याला मल्टिप्लाय करता येतं. आता स्केलर कन्सिडर करताना तो नॉन झिरोच कन्सिडर करावा लागतो, कारण जर आपण झिरो कन्सिडर केला तर झिरोने मल्टिप्लाय केल्यानंतर ऑब्व्हियसली आन्सर 0 येईल. त्यामुळे घेतानाच आपण नॉन झिरो स्केलर घ्यायचा आहे. मग हा स्केलर पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल किंवा कुठलाही फ्रॅक्शन असेल. तर या स्केलरने कुठल्याही रोला किंवा कॉलमला मल्टिप्लाय करता येतं. आता रो किंवा कॉलमला मल्टिप्लाय करायचे म्हणजेच काय, त्या रो किंवा कॉलममधल्या प्रत्येक एलिमेंटला त्या नॉन झिरो स्केलरने मल्टिप्लाय करावं लागतं. इफ के इज अ नॉन झिरो स्केलर and the row Ri is to be multiplied by constant k, then we multiply every element of the constant k. This transformation is symbolically denoted by KRI or Ri implies KRI. जस्ट ज्या रोला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे तो रो, फॉर एक्झाम्पल Ri, त्याला कुठल्या स्केलरने मल्टिप्लाय करतोय, फॉर एक्झाम्पल के. ह्यांचं मल्टिप्लिकेशन लिहिताना सिम्पली KRI इतकंच लिहिलं तरी सफिशियंट आहे. किंवा इथं सेकंड नोटेशन दिलेलं आहे Ri, जो वन हेडेड ॲरो आहे त्याला इम्प्लाइज दॅट म्हणता येईल. Ri इम्प्लाइज दॅट KRI. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट वन, इफ मॅट्रिक्स A इक्वल टू 0 2 -1 5. अगेन 2x2 मॅट्रिक्स आपण घेतलेला आहे. देन बाय अप्लाइंग 2R2. 2R2 म्हणजेच काय, R2 जो रो आहे त्या रोला आपल्याला 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. आता या A मॅट्रिक्समध्ये R2 हा रो बघितला तर त्यातले एलिमेंट आहेत -1 5. R2 या रोला 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच -1 आणि 5 या प्रत्येक एलिमेंटला आपल्याला 2ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. देन by applying this transformation we get a new matrix A equivalent to first row as it is 0 2 and second row by multiplying 2 we get element -2 and 10. Second example, if matrix B equal to 7 1 3 2, then by applying -2 C1 we get जे फर्स्ट कॉलम जो आहे C1 ज्यामधले एलिमेंट आहेत 7 आणि 3 याला -2ने मल्टिप्लाय करायचं आहे. ऑब्व्हियसली ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर चेंज फक्त C1 मध्ये होईल. C2 हा कॉलम आहे असा राहील. त्यामुळे आपल्याला नवीन मॅट्रिक्स मिळेल -14 1 -6
टू. म्हणजेच काय, जो C1 कॉलम आहे ज्यामधले एलिमेंट आहेत 7 3, त्याला आपण -2ने मल्टिप्लाय केलं, त्यामुळे आपल्याला एलिमेंट्स मिळाले -14 अँड -6. आणि जो सेकंड कॉलम आहे 1 2, तो ॲज इट इज घेतलेला आहे. नाव the third elementary transformation is adding the scalar multiples of all the elements of any row or column to corresponding elements of any other row or column. या ट्रान्सफॉर्मेशनच्या आधी अजून एक मी ट्रान्सफॉर्मेशन एक्सप्लेन करते आहे. सपोज आपण कुठलाही एक मॅट्रिक्स कन्सिडर केला, मॅट्रिक्स ए. तर या मॅट्रिक्समध्ये कोणतेही दोन रो आपण एकमेकामध्ये ॲड करू शकतो किंवा एकमेकामधून सबट्रॅक्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी इथं मॅट्रिक्स घेते, मॅट्रिक्स ए इक्वल टू 1 2 3 4 हा मॅट्रिक्स मी कन्सिडर केलेला आहे. आता या मॅट्रिक्समध्ये R1 आणि R2 दोन रो आहेत. ह्या दोन रोची मला ॲडिशन करता येते. आता ही ॲडिशन लिहित असताना दोन पद्धतीने लिहिता येईल. एकतर आपण R1 + R2 असंही लिहू शकतो किंवा R2 + R1 असंही लिहू शकतो. आता ॲडिशन केल्यानंतर येणारा आन्सर तर सेमच असणार आहे, पण R1 + R2 आणि R2 + R1 हे सेम असणार नाहीत. आता ते डिफरंट कसे असतील बघा. जर आपल्याला येणारे ॲडिशन फर्स्ट रोमध्ये लिहायचे असेल तर आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन लिहावं लागणार आहे R1 + R2. म्हणजे ज्या रोमध्ये आपण चेंज करणार आहे तो रो पहिल्यांदा घ्यायचा आहे. जर हीच ॲडिशन आपल्याला सेकंड रोमध्ये लिहायची असेल तर मात्र ट्रान्सफॉर्मेशन लिहावं लागणार आहे R2 + R1. म्हणजे तुम्ही जो रो पहिल्यांदा लिहिताय त्याच्यामध्ये ती येणारी ॲडिशन आपल्याला लिहायची असेल. तर आता ह्या मॅट्रिक्सवर जर मी R1 + R2 हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलं तर चेंज ऑब्व्हियसली R1मध्ये होणार आहे. त्यामुळं येणारं ॲन्सर आपल्याला मिळेल A इक्विव्हॅलंट टू मॅट्रिक्स 4 6 3 4. म्हणजेच आपण दोन एलिमेंटची ॲडिशन केली, पण ही ॲडिशन आपण फर्स्ट रोमध्ये लिहिली. आता सेम याच मॅट्रिक्सवर जर मी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलं R2 + R1 तर मात्र ॲडिशन ऑब्व्हियसली 4 6 अशीच येणार आहे, पण ते ॲडिशन आपल्याला R2मध्ये लिहावे लागणार आहे. त्यामुळे आपल्याला मॅट्रिक्स मिळेल 1 2 4 6. ओके. आता ज्या पद्धतीने आपण दोन रोचे ॲडिशन करू शकतो, सेम त्याच पद्धतीने कोणत्याही रोमधून कोणताही दुसरा रो सबट्रॅक्ट देखील करता येतो. रूल सेम असंच असेल. जर R1 - R2 हे ट्रान्सफॉर्मेशन घेतलं तर ऑब्व्हियसली चेंज R1मध्ये होईल, आणि जर R2 - R1 असं ट्रान्सफॉर्मेशन घेतलं तर चेंज R2मध्ये होईल. आता आपण या ट्रान्सफॉर्मेशनकडे येऊयात. तर ह्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काय सांगितलं आहे, इफ K इज अ नॉन झिरो स्केलर and the K multiples of these elements of Ri or Ci are to be added to the elements of Rj or Cj, then the transformation is symbolically denoted as Rj implies Rj plus K Ri or Cj implies Cj plus K Ci. म्हणजेच काय, कोणतेही दोन रो एकमेकामध्ये ॲड करता येतात. इथं फक्त ॲडिशनल इतकंच असणार आहे की एका रोला नॉन झिरो स्केलरने मल्टिप्लाय करायचे आहे आणि येणारं मल्टिप्लिकेशन दुसऱ्या एखाद्या रोमध्ये आपल्याला ॲड करता येतं. आता इथं डेफिनेशनमध्ये घेतलेलं आहे RI या रोला Kने मल्टिप्लाय केलेलं आहे आणि येणारं हे मल्टिप्लिकेशन RJ ह्या रोमध्ये ॲड केलेलं आहे. आणि ऑब्व्हियसली आपण इथं RJ पहिल्यांदा लिहिलेलं आहे, त्यामुळे हे येणारे ॲडिशन आपल्याला RJमध्ये लिहिता येईल. फॉर एक्झाम्पल, सपोज फर्स्ट एक्झाम्पल, इफ A इक्वल टू मॅट्रिक्स -1 4 2 5, then by applying R1 implies R1 + 2 R2 we get. आता इथं चेंज R1मध्ये होणार आहे, त्यामुळे R1 implies that असं घेतलेलं आहे. शिवाय R1 हा रो पहिल्यांदा देखील लिहिलेला आहे आपण ॲडिशनमध्ये. R1 implies R1 + 2 R2. R2 ह्या रोला 2ने मल्टिप्लाय करून येणारी मल्टिप्लिकेशन R1मध्ये ॲड करायचे आहे आणि ऑब्व्हियसली येणारे ॲडिशन ही फर्स्ट रोमध्ये आपल्याला लिहायची आहे. आता हे करत असताना थोडंसं टेक्निक सांगते मी. पहिल्यांदा R1मधले सगळे एलिमेंट एका साईडला लिहून घ्या, -1 4, आणि बरोबर याच्या खाली R2मधले एलिमेंट घ्यायचे आहेत, पण घेताना मल्टिप्लाइड बाय 2ने मल्टिप्लाय करून घ्यायचे आहेत. म्हणजेच इथं मिळेल फर्स्ट एलिमेंट 2 × 2 4 अँड सेकंड एलिमेंट 5 × 2 10. आता ह्या दोन्हीचे ॲडिशन करायचे आहे. -1 + 4 ऑब्व्हियसली इथं मिळेल 3 अँड 4 + 10 ऑब्व्हियसली इथं मिळेल 14. म्हणजेच आता ही जी काय ॲडिशन आहे ही आपल्याला फर्स्ट रोमध्ये लिहायची आहे, त्यामुळे ह्याचा आन्सर आपल्याला घेता येईल
A इक्विव्हॅलंट टू 3, 14, 2, 5 या पद्धतीने. R2मध्ये ऑब्व्हियसली काही चेंज होणार नाही. आता इथं ही जी सेकंड स्टेप लिहिलेली आहे ती तुम्ही स्किप केलात तरी चालेल, डिरेक्टली या पद्धतीने मॅट्रिक्स लिहिला तरी चालेल. देन सेकंड एक्झाम्पल, इफ मॅट्रिक्स B इक्वल टू 3, 2, 5, -1, -2, 1, then by applying C3 implies C3 plus 3C2 we get. तर C3 या कॉलममध्ये आपल्याला चेंज करायचं आहे आणि चेंज करत असताना C2 या कॉलमला 3ने मल्टिप्लाय करायचं आहे. येणारं मल्टिप्लिकेशन C3मध्ये ॲड करायचं आहे आणि ऑब्व्हियसली ही टोटली येणारे ॲडिशन आपल्याला C3मध्ये लिहायचे. तर इथं चेंज होताना फक्त C3मध्ये होईल, म्हणजे C1 आणि C2 हे दोन कॉलम आहेत असे राहतील. त्यामुळे इथं मी 3 - 1 हा फर्स्ट कॉलम आणि 2 - 2 हा सेकंड कॉलम हा आहे असा ठेवते. आता इथं थर्ड कॉलममध्ये C3 प्लस 3C2 आहे. तर C3चे एलिमेंट पहिल्यांदा मी घेते 5, 1, त्याच्यामध्ये ॲडिशन केलेली आहे त्यामुळे पुढं प्लस घेतलेलं आहे. C2 मधल्या एलिमेंटला 3ने मल्टिप्लाय करून येणारं मल्टिप्लिकेशन ॲडिशनच्या पुढं घ्यायचं आहे. म्हणजेच इथं C2 मधला फर्स्ट एलिमेंट आहे 2, 2 × 3 6, त्यामुळे इथं C3 मधला फर्स्ट एलिमेंट मिळेल 5 + 6. सिमिलरली C2 मधला सेकंड एलिमेंट आहे -2, त्यामुळे मी इथं -2 × 3 करते -6, त्यामुळे इथं C3 मधला सेकंड एलिमेंट मिळेल 1 + -6. तर ह्यांची ॲडिशन करून आपल्याला मिळू शकतं B इक्विव्हॅलंट टू 3, 2, 11 and -1, -2, -5. इथं देखील ही स्टेप स्किप केली तरी चालेल, डिरेक्टली ही स्टेप लिहिता येईल. तर ह्याच्या शॉर्ट फॉर्मसाठी मी तुम्हाला रिकमेंड करेन, इथं घेताना C3 ह्या कॉलमचे एलिमेंट उभ्या पद्धतीने लिहायचे आहेत, एकाखाली एक, म्हणजे तो कॉलम आहे असा C3 पहिल्यांदा लिहून घ्या. 5, 1, त्याच्या पुढं ॲडिशन आहे त्यामुळं ॲडिशन आणि पुढं C2 मधल्या प्रत्येक एलिमेंटला 3ने मल्टिप्लाय करून त्याच्या पुढे एलिमेंट लिहा, म्हणजे 6 - 6, आणि ही येणारी ॲडिशन डिरेक्टली C3मध्ये तुम्हाला लिहिता येईल. ॲक्च्युली हे रफ वर्क करायचं आहे. पुढे एक्झाम्पलमध्ये प्रत्येक वेळेला ही स्टेप तिथं ॲप्लाय करता येईलच असं नाही, डायरेक्ट लिहायचं असतं आपल्याला. त्यामुळे रफली असं कॅल्क्युलेशन करून तुम्ही असे मॅट्रिक्स डायरेक्टली लिहू शकता. नाव वी विल सी सम एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल, फर्स्ट क्वेश्चन, apply the given elementary transformation on each of the following matrices. तुम्हाला काही मॅट्रायसेस दिले जातील आणि पुढं त्याच्यावर कोणतं ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे ते देखील दिलं जाईल. फर्स्ट एक्झाम्पल, मॅट्रिक्स A इक्वल टू 1, 0, -1, 3 आणि पुढं ट्रान्सफॉर्मेशन दिलेलं आहे R1 इंटरचेंज्ड बाय R2. सिम्पल ट्रान्सफॉर्मेशन आहे. या मॅट्रिक्सवर R1 आणि R2 ह्या दोन रोची इंटरचेंज करायची आहे. आता ह्याचा आन्सर घेत असताना पहिल्यांदा दिलेला जी काही इन्फॉर्मेशन आहे ती पहिल्यांदा आहे अशी घ्यायची असते. गिवन मॅट्रिक्स ए, जो मॅट्रिक्स दिलेला आहे तुम्ही आहे असे पहिल्यांदा घेते. मॅट्रिक्स A इक्वल टू 1, 0, -1, 3. तर याच्यावर जे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं ते ट्रान्सफॉर्मेशन पुढं घ्यायचं आहे. म्हणजेच बाय अप्लाइंग R1 इंटरचेंज बाय R2 वी गेट. तर ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करून जिथं R1चे एलिमेंट आहेत तिथं R2चे एलिमेंट लिहायचे आहेत आणि जिथं R2चे एलिमेंट आहेत तिथं R1चे लिहायचे आहेत. म्हणजे ऑब्व्हियसली नवीन मॅट्रिक्स आपल्याला A मिळेल. A इक्विव्हॅलंट टू -1, 3, 1, 0. नाउ सेकंड एक्झाम्पल, मॅट्रिक्स B इक्वल टू 1, -1, 3, 2, 5, 4. आता या मॅट्रिक्सवर ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे. R1 इम्प्लाइज R1 - R2. आता सेकंड रो फर्स्ट रोमधून सबट्रॅक्ट करायचं आहे आणि येणारी सबट्रॅक्शन R1मध्ये लिहायची आहे. म्हणजे ऑब्व्हियसली इथं R2मध्ये काही चेंज होणार नाही आहे, तो आहे असा राहणार आहे. चेंज फक्त R1मध्ये होणार आहे. आता काय चेंज होणार आहे? डिरेक्टली सबट्रॅक्शन आहे, सबट्रॅक्ट करून तुम्ही डिरेक्टली लिहू शकता. नसेल तर R1चे एलिमेंट्स पहिल्यांदा लिहायचे आहेत. 1, -1, 3. याच्या खाली R2चे एलिमेंट्स घ्यायचे आहेत. 2, 5, 4. ह्या दोन्हीमध्ये सबट्रॅक्शन आहे त्यामुळे मी मायनस साईन घेते इथं. सबट्रॅक्शन करून जे ॲन्सर येणार आहे ते डिरेक्टली तुम्ही R2च्या इथं लिहू शकता. आता याचा ॲन्सर येतं -1, -6, -1. तर हा तुमचा R2 मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला ॲप्लाय केल्यानंतर
ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर मिळेल बी इक्विव्हॅलंट टू -1 -6 -1 अँड सेकंड रो ॲज इट इज 2 5 4. Now question number 2. If matrix A equal to 1 2 -1 0 1 3 या मॅट्रिक्सवर आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे 2C2 अँड मॅट्रिक्स बी दिलेला आहे 1 0 2 2 4 5 याच्यावर आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे -3R1. देन फाइंड द ॲडिशन ऑफ 2 न्यू मॅट्रिसेस. तर 2 मॅट्रिक्स आहेत, 2 मॅट्रिक्सवर वेगवेगळे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचे आहेत आणि जे नवीन मॅट्रिक्स येणार आहेत त्यांची ॲडिशन आपल्याला फाइंड आउट करायची आहे. वन बाय वन घेऊयात. मी पहिल्यांदा मॅट्रिक्स ए कन्सिडर करते. गिवन मॅट्रिक्स इज मॅट्रिक्स ए 1 2 -1 0 1 3. आता याच्यावर आपले ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे 2C2 बाय अप्लाइंग 2C2. C2 या कॉलमला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे, बाकी C1 अँड C3 ॲज इट इज. देअरफॉर वी गेट A इक्विव्हॅलंट टू 1 4 -1 0 2 3. C1 आणि C3 ॲज इट इज आहेत. C2मध्ये एलिमेंट होते 2 1, त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजेच आपल्याला मिळेल 4 2. हा मिळाला मॅट्रिक्स ए. देन मॅट्रिक्स बी 1 0 2 2 4 5. तर या मॅट्रिक्सवर ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे -3R1 म्हणजेच फर्स्ट रोला -3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. R2 ॲज इट इज असेल. देन वी गेट बी इक्विव्हॅलंट टू फर्स्ट रोमधले एलिमेंट आहेत 1 0 2, त्याला -3 ने मल्टिप्लाय करते मी म्हणजेच मिळेल -3 0 -6. सेकंड रो ॲज इट इज 2 4 5. म्हणजे इथं आपल्याला नवीन मॅट्रिक्स ए आणि बी मिळालेले आहेत. आता ह्या दोन्हींची आपल्याला ॲडिशन घ्यायची आहे म्हणजेच ए प्लस बी इक्विव्हॅलंट टू नवीन मॅट्रिक्स ए अँड न्यू मॅट्रिक्स बी. हे दोन्हीही मी इथं घेतलेले आहेत. आता 2 मॅट्रिक्सचे ॲडिशन आपण ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने करायचे आहे. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ॲड करत चला. 1 प्लस -3 म्हणजे आपल्याला मिळेल -2. देन 4 प्लस 0 4 -1 प्लस -6 वी गेट -7. देन सेकंड रो 0 प्लस 2 2 2 प्लस 4 6 अँड 3 प्लस 5 8. Therefore, required addition is A plus B equivalent to -2 4 -7 and 2 6 8. Question number 3. If matrix A equal to 1 -1 3 2 1 0 3 3 1 3x3 मॅट्रिक्स आहे आणि या मॅट्रिक्सवर आपल्याला 2 ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचे आहेत. फर्स्ट वन 3R3 अँड सेकंड वन C3 प्लस 2C2. वन बाय वन ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे. ना आन्सर इज गिवन मॅट्रिक्स इज मॅट्रिक्स ए इक्वल टू 1 -1 3 2 1 0 3 3 1. इथं फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन दिलेलं आहे 3R3. देअरफॉर बाय अप्लाइंग 3R3 R3 या रोला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. त्यामुळे इथं आपल्याला इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स मिळेल ए इक्विव्हॅलंट टू R1 अँड R2 ॲज इट इज 1 -1 3 2 1 0. R3 घेताना 3 ने मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे, त्यामुळे मिळेल मला इथं 9 9 3. आता हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करून जो नवीन मॅट्रिक्स मिळालेला आहे त्याच्यावरच आपल्याला पुढचं ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे म्हणजेच बाय अप्लाइंग C3 प्लस 2C2 वी गेट. आता इथं देताना ट्रान्सफॉर्मेशन C3 प्लस 2C2 दिलेलं आहे, त्यामुळे चेंज ऑब्व्हियसली फक्त C3मध्ये होणार आहे. C1 आणि C2 ॲज इट इज राहते. आणि C3मधले एलिमेंट फाइंड आउट करण्यासाठी मी पुन्हा सांगेन तुम्हाला C3मधले एलिमेंट्स पहिल्यांदा लिहून घ्यायचे आहेत 3 0 3. त्याच्या पुढं ॲडिशन येणार आहे आणि ॲडिशन कोणाची करायची आहे 2C2 म्हणजे C2मधल्या प्रत्येक एलिमेंटला 2 ने मल्टिप्लाय करून इथं पुढं लिहायचं आहे. फर्स्ट एलिमेंट आहे -1 -1 इंटू 2 -2. देन 1 इंटू 2 2 अँड थर्ड वन 9 इंटू 2 18. जी काय ॲन्सर्स येतील हे ॲन्सर्स म्हणजे C3 कॉलममधले एलिमेंट्स असणार आहेत म्हणजेच मिळेल 1 2 अँड 21. त्यामुळे आपल्याला ए मॅट्रिक्स मिळेल 1 -1 1 2 1 2 अँड 9 9 21. ठीक आहे, आपण एक्झाम्पल स्टडी केली. इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन टोटल 3 टाईपचे इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन असतात. ॲक्च्युली रोचे 3 असतात, कॉलमचे 3 असतात. आपण सगळेही ट्रान्सफॉर्मेशन स्टडी केलेत आणि रिलेटेड काही आपण एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. थँक्यू.